नमस्कार. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, हायपरमेट्रोपिया. नमस्कार. हो, ज्याला आपण सर्वसाधारणपणे दूरदृष्टी असं म्हणतो. बरोबर. आणि आपली आजची चर्चा कॉम्प्रिहेन्सिव्ह ऑफ्थॅल्मॉलॉजी या पुस्तकावर आधारित आहे. विशेषतः पॅरामेडिकल दृष्टिकोनातून आपण काही महत्त्वाचे मुद्दे पाहणार आहोत. नक्कीच. तर सुरुवात करूया. दूरदृष्टी म्हणजे सोप्या भाषेत जेव्हा बाहेरून येणारे प्रकाशकिरण डोळ्याच्या पडद्यावर म्हणजे रेटिनावर फोकस व्हायच्या ऐवजी त्याच्या मागे फोकस होतात. अगदी बरोबर, त्याच्या मागे केंद्रित होतात आणि त्यामुळे काय होतं की जी प्रतिमा तयार होते ती अस्पष्ट दिसते. अच्छा, म्हणजे अनेकांना वाटतं की दूरचं स्पष्ट दिसतं आणि जवळचं नाही, पण नेहमीच तसं नसतं. बरोबर? हो, ते लक्षणांवर अवलंबून असतं, पण मूळ गोष्ट हीच की फोकस रेटिनाच्या मागे जातो. बरं, तर मग यामागची कारणं काय आहेत? म्हणजे हे असं का होतं? सगळ्यात कॉमन कारण जे आहे ते म्हणजे अक्षीय हायपरमेट्रोपिया. अक्षीय म्हणजे डोळ्याची जी लांबी असते पुढून मागेपर्यंतची, ती सामान्य डोळ्यापेक्षा थोडी कमी असते. अच्छा, डोळ्याचा आकारच लहान असतो म्हणायचं का? हो, अगदी. आणि गंमत म्हणजे फक्त 1 मिलीमीटर जरी डोळा लहान असला तरी अंदाजे 3 डायोप्टरची पॉवर येऊ शकते. अरे, फक्त 1 मिली इतका फरक पडतो? हो, डायोप्टर हे पॉवर मोजण्याचे एकक आहे, त्यामुळे हा थेट संबंध आहे. हे सर्वात जास्त आढळणारं कारण आहे. ओके. आणि या व्यतिरिक्त अजून काही कारणं असू शकतात? हो, आहेत ना. कधी कधी काय होतं की डोळ्याचा जो पुढचा पारदर्शक भाग आहे, कॉर्निया किंवा आतली लेन्स, त्यांचा बाक म्हणजे कर्वेचर थोडा सपाट असतो. याला कर्वेचरल हायपरमेट्रोपिया म्हणतात. अच्छा. मग इंडेक्स हायपरमेट्रोपिया पण असतो, म्हणजे वयानुसार लेन्सच्या मटेरियलमध्ये बदल होतात. किंवा पोझिशनल म्हणजे लेन्स थोडी मागे सरकलेली असणं. आणि एफाकिया म्हणून पण काहीतरी असतं ना? हो, एफाकिया म्हणजे डोळ्यात लेन्स नसणंच. हे जन्मतः असू शकतं किंवा मग मोतीबिंदू ऑपरेशन नंतर जर लेन्स टाकली नसेल तर. पण हे आता तसं कमी होतं. मुख्य कारण म्हणजे डोळ्याची लांबी कमी असणं हेच. समजलं. बरं, मग ज्यांना हा त्रास असतो त्यांना लक्षणं काय दिसतात? ती सगळ्यांना सारखीच असतात? नाही, लक्षणं बरीच वेगवेगळी असू शकतात. म्हणजे हे व्यक्तीचं वय आणि किती पॉवर आहे यावर अवलंबून असतं. अच्छा. हो, म्हणजे बघा, तरुणपणी जर कमी पॉवर असेल तर अनेकदा काहीच लक्षणं नसतात. काहीच नाही? कसं काय? कारण त्यांच्या डोळ्यांमध्ये ॲडजस्ट करण्याची ताकद असते. स्नायू जास्त काम करून ती प्रतिमा रेटिनावर आणण्याचा प्रयत्न करतात. पण यामुळे काय होतं? डोळ्यांवर ताण येतो. अगदी बरोबर. डोळ्यांवर ताण येणं, थकवा जाणवणं, डोकं दुखणं, खास करून जवळचं काम केल्यावर, म्हणजे वाचन, कॉम्प्युटर वगैरे. याला ॲस्थेनॉपिक लक्षणं म्हणतात. कधी कधी डोळ्यातून पाणी पण येतं. आणि दृष्टीचं काय? अंधुक दिसतं का? हो, ते मुख्य लक्षण आहे. जवळच्या वस्तू बघताना जास्त त्रास होतो, दृष्टी अंधुक होते. पण जर पॉवर खूप जास्त असेल तर मग दूरचं बघायलाही त्रास होऊ शकतो. अच्छा, म्हणजे जवळ आणि दूर दोन्ही अंधुक. हो, जास्त पॉवर असेल तर. आणि जसं जसं वय वाढतं तशी डोळ्यांची ती ॲडजस्ट करण्याची क्षमता कमी होते. मग त्रास वाढायला लागतो. आधी जवळचं कमी दिसतं, नंतर दूरचं पण कमी दिसू शकतं. ओके, ही झाली लक्षणं. पण डॉक्टर जेव्हा तपासतात तेव्हा त्यांना काय दिसतं? म्हणजे काय चिन्ह असतात? हो, तपासणीत काही गोष्टी लक्षात येतात. जर खूप जास्त पॉवर असेल तर बाहेरून कधीकधी डोळा थोडा लहान दिसू शकतो. अच्छा. डोळ्याचा पुढचा भाग अँटिरियर चेंबर तो थोडा उथळ असतो. आणि अर्थातच जेव्हा रेटिनोस्कोपी किंवा ऑटोरिफ्रॅक्टरनी तपासणी करतो, मशीननी पॉवर पापासतात तेव्हा. हो, तेव्हा हायपरमेट्रोपिक पॉवर आहे हे समजतं. मग डोळ्याच्या आत फंडस तपासणी करतो तेव्हा ऑप्टिक डिस्क थोडी लहान दिसू शकते. किंवा कधीकधी रेटिनावर एक वेगळी चमक दिसते. त्याला शॉर्ट सिल्क अपिअरन्स म्हणतात. आणि ए स्कॅन नावाचा काही टेस्ट असतो. हो, ए स्कॅन अल्ट्रासोनोग्राफी. त्याने डोळ्याची लांबी मोजता येते. अक्षीय हायपरमेट्रोपियामध्ये ती कमी भरते. समजलं. याचं काही वर्गीकरण करतात का? म्हणजे पॉवरनुसार? हो, करतात. साधारणपणे +2 डायोप्टरपेक्षा कमी असेल तर त्याला कमी किंवा लो हायपरमेट्रोपिया म्हणतात. ओके. +2 ते +5 डायोप्टरपर्यंत असेल तर मध्यम, मॉडरेट. आणि +5 पेक्षा जास्त असेल तर उच्च हायपरमेट्रोपिया. आणि हे वर्गीकरण महत्वाचं आहे? हो, कारण यावरून उपचारांची दिशा ठरवायला आणि संभाव्य गुंतागुंत काय असू शकते याचा अंदाज घ्यायला मदत होते. गुंतागुंत म्हणजे
याकडे दुर्लक्ष केलं तर काही कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात? नक्कीच होऊ शकतात. जर उपचार घेतले नाहीत तर काही त्रास उद्भवू शकतात. उदाहरणार्थ? सतत डोळे चोळल्यामुळे रांजणवाडी येणं किंवा पापण्यांना सूज येणं, ब्लेफरायटिस हे होऊ शकतं. लहान मुलांमध्ये विशेषतः 2-3 वर्षाच्या आसपास डोळे आतल्या बाजूला वाकडे होऊ शकतात. म्हणजे तिरळेपणा. हो, त्याला ॲकोमोडेटिव्ह कॉन्व्हर्जंट स्क्विंट म्हणतात. आणि जर एका डोळ्यात जास्त पॉवर असेल आणि उपचार झाले नाहीत तर त्या डोळ्याची दृष्टी पूर्णपणे विकसित होत नाही. अच्छा. त्याला अँब्लिओपिया किंवा आळशी डोळा म्हणतात. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे डोळा लहान आणि अग्रकक्ष उथळ असल्यामुळे भविष्यात काय? प्रायमरी नॅरो अँगल ग्लॉकोमा म्हणजे काचबिंदूचा एक प्रकार होण्याचा धोका वाढतो. अरे देवा, म्हणजे हे गंभीर होऊ शकतं. वेळेवर उपचार घेणं खूप गरजेचं आहे. अगदी. मग उपचार काय आहेत यावर? उपचाराचं मुख्य तत्व एकदम साधं आहे. जे प्रकाश किरण रेटिनाच्या मागे फोकस होत आहेत त्यांना बरोबर रेटिनावर आणायचं. ते कसे करतात? त्यासाठी बहिर्वक्र म्हणजे कॉन्व्हेक्स लेन्स वापरतात. सोप्या भाषेत प्लस पॉवरची लेन्स. म्हणजेच चष्मा? हो, चष्मा हा सगळ्यात सोपा, सुरक्षित आणि कॉमन उपाय आहे. किंवा कॉन्टॅक्ट लेन्स? हो, कॉन्टॅक्ट लेन्सचाही पर्याय आहे. विशेषतः जर दोन्ही डोळ्यांच्या पॉवरमध्ये खूप फरक असेल किंवा जास्त पॉवर असेल किंवा कॉस्मेटिक कारणांसाठी लोकांना चष्मा नको असतो तेव्हा कॉन्टॅक्ट लेन्स वापरता येतात. आणि समजा चष्मा किंवा लेन्स वापरायची नसतील तर शस्त्रक्रियेचे काही पर्याय आहेत का? हो, आता शस्त्रक्रियेचेही बरेच चांगले पर्याय उपलब्ध आहेत, पण ते प्रत्येकासाठी योग्य नसतात. ते डॉक्टर ठरवतात. कोणते पर्याय आहेत साधारण? म्हणजे बघा, हायपरमेट्रोपिक लेसिक नावाची शस्त्रक्रिया आहे जी साधारण +4D पर्यंतच्या पॉवरसाठी उपयुक्त ठरू शकते. कंडक्टिव्ह केराटोप्लास्टी CK आहे. खूप जास्त पॉवर असेल तर डोळ्यात लेन्स बसवण्याचे पर्याय आहेत, जसं की फेकिक ICL किंवा मग जास्त वयाच्या लोकांमध्ये रिफ्रॅक्टिव्ह लेन्स एक्सचेंज RLE नावाचाही एक पर्याय असतो. ओके, म्हणजे बरेच पर्याय आहेत पण ते व्यक्तीनुसार डॉक्टर ठरवतात. अगदी बरोबर. ही सगळी माहिती पॅरामेडिकल स्टाफसाठी खूप महत्वाची ठरू शकते, नाही का? त्यांची काय भूमिका असू शकते यात? खूप महत्वाची भूमिका आहे त्यांची, कारण ते अनेकदा रुग्णांच्या संपर्कात पहिल्यांदा येतात. त्यामुळे लक्षणं आणि चिन्ह लवकर ओळखणं, हो, स्क्रीनिंग करणं, प्राथमिक तपासणी करणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रुग्णांना योग्य वेळी नेत्रतज्ञांकडे पाठवणं. रेफर करणं. हो, रेफरल. विशेषतः लहान मुलांमध्ये तिरडेपणा किंवा आळशी डोळा यांसारखी गुंतागुंत टाळण्यासाठी त्यांची जागरूकता खूप मदत करू शकते. अगदी बरोबर. तर आज आपण बऱ्याच गोष्टी पाहिल्या. हायपरमेट्रोपिया म्हणजे काय, त्याचं मुख्य कारण डोळ्याची लांबी कमी असणं हे पाहिलं. मग लक्षणं बघितली, डोळ्यावर ताण येण्यापासून ते जवळची आणि कधीकधी दूरची दृष्टी अंधुक होण्यापर्यंत. आणि उपचारांमध्ये प्लस पॉवरचा चष्मा किंवा कॉन्टॅक्ट लेन्स हे मुख्य उपचार आहेत आणि शस्त्रक्रियेचेही पर्याय आहेत हे समजून घेतलं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेळेवर निदान आणि उपचार किती आवश्यक आहेत, नाहीतर तिरडेपणा, अँब्लिओपिया किंवा ग्लॉकोमासारखी गुंतागुंत होऊ शकते हे लक्षात ठेवायला हवं. नक्कीच. जाता जाता एक विचार मनात येतोय की वाढत्या वयानुसार जो दूरदृष्टीचा त्रास वाढतो किंवा बदलतो त्याचा परिणाम फक्त दृष्टीपुरता मर्यादित असतो की त्याचा व्यक्तीच्या एकंदर जगण्यावर, कामावर किंवा अगदी आत्मविश्वासावरही काही परिणाम होत असेल? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच. दृष्टीचा परिणाम एकूण जीवनमानावर होतोच. यावर अधिक विचार करायला हरकत नाही.